जुन्या शालेय पाठ्यपुस्तकामधील हा धडा राजा व त्यांची प्रजा यांच्यातील संबंध कसा असावा हे सांगतो. गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. होईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. जखड म्हातारी थरथर कापत बोलली. तू काय गुन्हा केला आहेस ते तुला माहीत आहे काय? तिला विचारण्यात आले. या लोकांनी सांगितले की मारलेला दगड त्यांच्या राजाच्या कांशिळ्यात लागला व त्यामुळे त्याला फार वेदना होत आहेत. म्हातारी म्हणाले, तू दगड मारला नाहीस असं तुला म्हणायचं आहे का? परत तिला प्रश्न केला गेला. असं मी कसं म्हणेन? एकच काय, मी सारखे दगड मारत होते, त्यातला एक चुकून राजाला लागला असेल. म्हातारीने सांगितले, पण इतके घोडेस्वार तुझ्या बाजूने जात होते, घोड्यांच्या टापांचा केवढा तरी आवाज उठत होता, तरी तुला कळले नाही की कोणीतरी सरकारी माणूस जात आहे? तेव्हा दगड मारण्याचा आपला खेळ बंद करावा. या प्रश्नाला म्हातारीने उत्तर दिले, सरकार, मला आधी कमी ऐकू येतं आणि त्यातून माझा नातू भुकेला होता, त्यामुळे माझं लक्ष फक्त खायला कसं मिळेल आणि त्याचा रडका चेहरा हसरा कसा होईल इकडं होतं. त्यामुळे माझ्याजवळून कोण गेलं ते मला कळलंच नाही. पण हां, एवढा नाही करत बसण्या अगोदर कोणाला दगड लागला तो मला दाखवा. रगतरोड, तुरटी, रक्तचंदन आणि झाडापाल्याचं औषध त्याच्या टेंगळावर मला प्रथम लावू दे. तुझा नातू कुठं आहे? झाडाआड लपला असेल भिवून. सकाळपासून तो उपाशी होता म्हणून बोर पाडून देत होते मी त्याला. बादशाहच्या सरकारी लोकांनी त्याच्या आईबापांना त्याच्या व माझ्या देखत जीवानीशी झळून मारलं. तेव्हापासून पोर भीतं. आमच्या शेताची नासाडी केली त्या गुंड लोकांनी. आमचं घर लुटून जाळलं आणि तेव्हापासून आम्ही वनवासी झालो. म्हातारी ही सांगत असताना घोडेस्वाराच्या त्या प्रमुखाच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा म्हातारी म्हणाले, तू कशाला रडतोस बाबा? आमचं कर्म म्हणजे आम्ही भोगतो आहोत. तुलाच कार्य लागलं. तूच काय यांचा राजा? तुझ्या डोळ्यात पाणी येतच मी ओळखलं की तू काही परकी सैतानी बादशाह नाहीस. तूच आमचा पालनहार असेल, नाहीतर इतकं तुला वाटलंच नसतं. आई, तुम्ही किती दगड मारले आणि किती बोरं पडले? त्या घोडेस्वाराच्या प्रमुखाने विचारले. तू मला आई म्हटलंस, धन्य आहे तुझी. अरे, माझा हात थरथरतो. सगळेच दगड काही लागत नाहीत, एखादा दगड लागतो आणि एखादं बोर पडतं. म्हातारीने सांगितले. तिच्या नातवाला शोधून आणा. तो प्रमुख आपल्या सेवकांना बोलला. नको नको, तो भीतीने घाबरेल, रडेल. मग तुम्ही या आमच्या लोकांबरोबर जा आणि घेऊन या त्याला. प्रमुख बोलला. आणते, पण मला शिक्षा झाली तरी त्याला जेवू घाला. असे म्हणून म्हातारी त्या लोकांबरोबर गेली. तिच्या नातवाला तिने शोधून आणले. पाया पड्यांच्या, हे त्या बादशहाच्या लोकांसारखे नाहीत, आपले आहेत हे. म्हातारीने सांगताच नातवाने सगळ्यांच्या समोर लोटांगण घातले. उठ बाळ, प्रमुख म्हणाला. त्याने आपल्या सेवकाला सांगितले की या दोघांचे पोट भरेल एवढे अन्न ताबडतोब द्या. आणि तो पुढे म्हणाला, ज्याला जागेवरून हालता येत नाही, असं झाडही एक दगड लागलं तर एक बोर देतं, पण राजाला दगड लागल्यावर त्याने काय द्यावं? मंत्री, या बाईंचं घर बांधून देण्याची व्यवस्था करा. हिचे शेत हिला परत करा आणि इतर खर्चासाठी मोहरांची एक थैली तिला आत्ताच द्या. राजांची आज्ञा तिथल्या तिथे अंमलात येण्याची व्यवस्था मंत्र्यांनी केली. तेव्हा म्हातारी म्हणाले, तुझी कीर्ती जगभर पसरेल राजा. तुझं नाव मी देवाच्या नावासारखं जपेन. आधी मी तुझ्या पाया पडते. घोडेस्वाराचा तो प्रमुख म्हणाला, हां हां, हे काय, तू माझ्या आईप्रमाणे मोठे आहेस, मला तुझा आशीर्वाद दे. मी पाया पडतो, असं तो घोडेस्वारावरून उतरून म्हणाला आणि म्हातारीच्या पायांना त्याने स्पर्श केला. म्हातारीचा ऊर भरून आला. दगड लागून सुजलेल्या त्याच्या कानशिळावरून तिने मायेचा हात फिरवला. तिच्या डोळ्यावरून प्रेमाचे पाझर वाहू लागले. तिने परत विचारले, माझ्या राजा, तुझं नाव नाहीच अजून सांगितलंस. महाराजा रणजित सिंग असं यांचं नाव आहे आई. राजांचा मंत्री बोलला. म्हातारीने आशीर्वाद दिला, सुखानं राज्य करा. आपला आणि परकी बादशाह यामधला फरक मला आज पुरा कळला. महाराजा रणजित सिंग आणि त्यांचे सहकारी घोड्यांवर स्वार झाले. ते दिसेनासे होईपर्यंत म्हातारी आपल्या नातवासह त्यांच्या जाण्याच्या दिशेला पाहत राहिली आणि म्हणाली, राजा असावा तर असा. तेव्हा माणुसकीचं नातं जपणाऱ्या राजाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.